संजय राऊत त्यांना त्या ठिकाणी सांगते असं. आणि सुखांचा असा आरोप काय होता, एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली त्याची संघर्ष होती 75. चौकशी केल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांना 6 महिने आत टाकलं. आणि त्याच्यानंतर त्यांची केस कोर्टात दिली कोर्टात, आणि कोर्टाने त्याची छाननी केली. तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची 50 लाख 1 कोटी देणगी दिली. आरोपपत्र काय संघर्ष होती. आणि शेवटी कोर्टाने ताशे वाजून त्यांची सुटका केली. पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला 6 महिने आत जावं लागेल. तीच वेळ संजय असायची. तुम्ही कोणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा कुठं तरी कुणाचं तरी बांधकाम असायचे तुमचं लक्ष असा कारभार करून त्यांना त्या ठिकाणी अडतात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आज ही ईडीचा वापर ही या सरकारचे हे हत्यार विरोधकांच्या संदर्भात वापरायचं कायमचे दिसतं. मला ते नोटीजी ज्यावेळेला नोटीजीचं जास्त येतो. आता सगळे हात जोडून काही घेऊ नका आणि नंतर काय झालं माहिती अशा अनेकांना नोटीस होते. तुम्ही हल्ली दर आठवड्याला एखादी तरी बातमी छापा. विचारले नावाचे एक आमदार कोकण असेल त्यांच्याकडे आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा भरपूर घेणं त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकांना ज्ञानाच्या माध्यमानं नावमेद करायचं, दहशत निर्माण करायची हा आत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम. आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ती नोटीस शासनात आली दुसरं कायदे आणि त्याची काही चिंता. पुढची भूमिका कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून प्रश्न एकतर विरोधकांचा नाही, सगळ्यांचा आहे की ज्यांचे विरोधकांचा नक्की आहे पण त्याच्यावर इतरांचाही आहे. आणि याच्यासाठी शेवटी कोर्टात लढणं वास्तविकतेचं मान्य ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जाते. साहेब सरकारपूर्वी ईडी हे ग्रामीण भागात फारसं माहीत नव्हतं, शहरी भागातही माहीत नव्हतं. मात्र आता ग्रामीण भागातल्या लहान मुलांना देखील ईडीचा धाक लहान मुलं एकमेकांना ईडीचा धाक दाखवत आहेत. अगदी एक तालुक्याच्या नेत्यांपासून ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत ईडीचे नोटिसांचं सत्र सुरू आहे. अभिजित दादांना पण वेगळ्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुम्हाला सांगितलं ना की या आयुधाचा सवन राजकीयदृष्ट्या विधिवत मानणाऱ्यांना नावमेद करणं, दहशत निर्माण करणं याच्यासाठी हा वापर करणं हा कार्यक्रम चालतो. याच्या आधी सरकार होती त्याच्या काळात नरसिंगरावच्या काळात मी त्यांच्या नरसिंगराव असतो आम्हाला कधी ईडी माहीत नसतं. त्याच्यानंतरच्या काळाची बघितलं देवेगौडाचं बघितलं गुजरातचं बघितलं. या कुणाच्याही कालखंडामध्ये हे शिक्षण नव्हतं, मनमोहन सिंगाचं नव्हतं. आज सातत्यानं एकच फक्त सत्तेवर आल्याच्या नंतर या आयुधांचा वापर करतं. शेवटी लोकांच्याच जावं लागेल आणि या प्रवृत्तीला विरोध करावा.